प्रथम ज्योतिर्लिंगाचं प्रथम दर्शन. आज पण वादळ आहेत वाटते बघा मागे. बाय ट्रेन. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे. पुनर्पधारे, नक्की पधारेंगे हम. आता वाजल्यात पहाटेचे 5 आणि आम्ही निघतोय. कुठे निघतोय? हां हाय बघा बिल्डिंग किती मोठं आहे बघा. अजून लांब गेल्यावर तुम्हाला अजून चांगला व्ह्यू दिसेल. पवनचक्की बघा, चारही साईडला पवनचक्क्याच, चारही साईडला पवनचक्की आहेत. सकाळी 5:30ला निघालेत, आता वाजतायत 8:30. 3 तास कंटिन्यू प्रवास करतोय. म्हणजे सकाळचा सोडा, पण 7 नंतर नाश्ता वगैरे बघत होतो, चेक करत होतो बसून. भेटलंच नाही काय, म्हणजे भेटलं फक्त चहा. तिकडचे लोक फक्त चहा तिथं वाटतं. आता एक भेटलं हायवेला, त्यात पण लिमिटेड आयटम आहेत. फक्त गाठे ना दही ना हेच आहे. आता येईल, ऑर्डर येईल थोड्या वेळ. मस्त नाश्ता करा थांबला इकडे. पराठा, लसूण चटणी दिलं आहे. ह्यात भाकऱ्यात घरून आणलेल्या, मम्मीने दिलेल्या पुरणपोळ्या. मग पुरणपोळ्या जाम दिल्यात तुम्ही, संपतच नाही मिळत. 2 खाल्या, अजून 7 उरल्यात. कृष्णेश्वर केवल एक मंदिर नहीं बल्कि एक संदेश है कि जब मनुष्य प्रतिशोध छोड़कर करुणा को चुनता है तब स्वयं ईश्वर उसके समीप आ जाते हैं. यही 12 ज्योतिर्लिंगों की यात्रा का अंतिम और चला आता डायरेक्ट सोमनाथ. आणि बघा बाजूला ट्रेनवाले पण तिकडे चाललेत दर्शन करायला. ट्रेन स्लो झाली, आपण ओव्हरटेक केलं काय? ट्रेन स्लो आहे. सोपे सफर ट्रेनला ओव्हरटेक करायचं आहे. हे बघ ट्रेनला ओव्हरटेक, आम्ही ट्रेनला ओव्हरटेक केला. ड्रायव्हर नवीन आहे वाटते. बरोबर इंजिन जवळ आलं, गेली. बाय ट्रेन. हे बघा प्रथम ज्योतिर्लिंगाचं प्रथम दर्शन. अय्याचे प्रवेशद्वार श्री सोमनाथ मंदिर. आणि हे आहे मंदिर. सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग आणि सर्वात म्हणजे नाही मिळत. काही इंटरनेटवरचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. मस्त एक नंबर मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवून इकडून पण दिसतोय मंदिर. हे स्मारक वीर हमीरजी गोविल यांचे आहे. अवघ्या 17 वर्षी त्यांनी सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी शत्रूंविरुद्ध शौर्याचा लढा दिला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. यांच्या बलिदानामुळे ते सोमनाथच्या इतिहासातील एक अमरवीर म्हणून ओळखले जाते. बघा झुकझुक गाडी. ही ट्रेन पंक्चर होऊ शकते खरोखर. आता जरा समुद्राचा व्ह्यू बघूया. हे बघा समुद्र. आणि एक मजेशीर गोष्ट दाखवू. हे बघा मंदिर, ती
क्लोज. जय भोलेनाथ, जय सोमनाथ महाराज की जय. किती छान आहे ना. आणि या छानलाच घाण बनवण्यात आपल्या माणसांचा किती हात आहे बघा. पूर्णपणे हातभार लावला आहे त्यांनी. स्वच्छता भंग करायचा. हा आहे बाणस्तंभ. या स्तंभापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही जमिनीचा तुकडा येत नाही. फक्त अथांग समुद्र आहे. हे आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले सोमनाथ मंदिर. इसवी सन 1783 मध्ये त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिरातील शिवलिंग तळमजल्यावर स्थापित करण्यात आले आहे, जेणेकरून शत्रूंच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम देवाच्या पवित्र प्रतिमेवर होऊ नये. गाडीतच जाऊ आता कशांना रूमवर जायचं सर. तेच का नाही. गाडीतच कसं शुभम, मस्त ना. खूप भारी दर्शन झालं. एकदम मस्तपैकी दर्शन. आता चालले आम्ही आजूबाजूचे जे मेन मेन स्पॉट आहेत सोमनाथ दर्शन ते बघतो. आणि त्यानंतर रात्री 7:45च्या दरम्यान लेजर शो आहे, तो पण पाहूया. आपलं बघितलं ना. आता आम्ही आले आहेत पानगंगा पाय बघा सारखे या ठिकाणी. हे बघा, इकडे एक शिवलिंग आहे, हे दुसरं शिवलिंग, आणि तिसरं ते पुढे आहे, ते झेंडा लावला आहे ना तिकडे, त्याचं पण दर्शन घेऊया. आणि पाणी बघा किती क्लिअर आहे. असं पाणी असेल तर किती छान वाटते. आता तिकडे जाऊया. हे आहे तिसरं शिवलिंग. मासा आहे तो. हा कोणता मासा आहे? हा रे, सुरवंट मासा. येईल ना, थांब ना बघू. पाणी भरती आहे ना, पाणी बघा इथे जोरात येतं. हां, फक्त एक लाट येऊन दे. नाही, कमी होती ह्याच्या अगोदर, जाम ओढल्या. चला जाऊन द्या. आज पण वादळ आहेच वाटते बघा मागे. कशी सुटली कालच्यासारखी. पाऊस येईल बरं. या टायमाला पाऊस होता ना, आपण आरतीसाठी नाही का अंदाज नाही का केलेला. आता आलो आहे शालका तीर्थ इकडे. आता जेवायला आलो आहे. आजचा मेन्यू आहे फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस, मंचुरियन, आणि कुठे गेली शेजवान चटणी, लोणचं ना. तिथं मसाला दाखव ना आपला स्पेशल मसाला. हा, मी मुंबईला घेऊन जाणार आहोत आता. हे व्लॉग मध्ये तुम्ही लोक माझ्या व्लॉग मध्ये आले. हाय करा, हाय करा. हाय हाय. हे हंचित हाय कर ना. हाय करा. हाय काय रडू हंचित, हाय कर. हा केला. आता झालं जेवण वगैरे. आता जाऊ रूमवर, कारण की सकाळी लवकर निघायचं आहे. तर नागेश्वरम. चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे डे 3 मध्ये कंटिन्यू राहील व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. ओम देवा देवा, ओम देवा देवा.